निवडणुकीसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर झाली आहे। मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार आहेत। 53% पुरुष मतदार तर 47% स्त्रिया मतदार आहेत। साधारणपणे प्रभागातील मतदारांची संख्या सरासरी 50,000 आहे। प्रारूप मतदार यादीत घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक 131 मध्ये सर्वाधिक 62,064 मतदार होते। त्यानंतर शरद पवार गटाच्या राखी जाधव यांनी आक्षेप घेतला होता। अंतिम मतदार यादीत प्रभाग क्रमांक 131 मध्ये 57,980 मतदार आहेत। आक्षेपानंतरची ही यादी समोर आलेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही अंतिम मतदार यादी जाहीर झालेली आहे। 1,03,00,000 मतदार या यादीनुसार असल्याचं समोर येत आहे। 53% पुरुष तर 47% महिलांचा यात समावेश आहे। साधारणपणे प्रभागातील मतदारांची संख्या सरासरी 50,000। तर या अंतिम मतदार यादीतील आकडेवारीवर नजर टाकूयात। एकूण मतदार आहेत 1,03,44,315। पुरुष मतदार यात आहे 55,16,707। स्त्री मतदार आहेत 48,26,509। या तृतीयपंथी मतदारांची संख्या 1,099 इतकी आहे। सर्वाधिक मतदार कुर्ला एल वॉर्ड प्रभाग क्रमांक 164 मध्ये 1,099। अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक 66 मध्ये 66,799 मतदार। अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक 84 मध्ये 57,261 मतदार। तर सर्वात कमी मतदार आहे शिव कोळीवाडा प्रभाग क्रमांक 176 मध्ये 30,748। दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये 31,961 मतदार आहेत। तर मुंबई मनपाच्या निवडणुका तब्बल 9 वर्षांनी होत आहे। 2017 मध्ये पालिकेचं जे संख्याबळ होतं त्यात गेल्या 3 वर्षात मोठा बदल झालाय। एकीकडे भाजपचं संख्याबळ वाढलंय तर दुसरीकडे शिवसेनेचं संख्याबळ मात्र तुभंगलंय। पाहूयात। शिवसेना एकसंघ 84। 2017चं हे संख्याबळ आपण पाहतोय। भाजप 82। काँग्रेस 31। राष्ट्रवादीला 9 जागा। समाजवादी 6। मनसे 7। आभासे 1। MIM 2। तर अपक्ष 5 असं हे संपूर्ण संख्याबळ होतं। तर सध्याची स्थिती पाहिली तर भाजप 84, ठाकरे गट 56, शिवसेना 58, काँग्रेस 18, शरद पवार गट 2, राष्ट्रवादी 2, समाजवादी 4, मनसेकडे एकही जागा राहिलेली नाही। आभासेकडे 1, MIM 1,
आणि अपक्ष 1 अशी सध्याची स्थिती आहे.